सन विन्सेंट डी पॉलचे सभासद, गरिबांचे मित्र आणि म्हणून प्रभू येशूचे मित्र, देवाचे मित्र. मी तुम्हाला उद्देशून दोन शब्द बोलत आहे. हेतू माझा तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा आहे, प्रोत्साहन देण्याचा. कारण निरुत्साही होऊ नका. आणि निरुत्साही होण्यासारख्या गोष्टी घडतात, प्रसंग येतात, पण आपण मात्र आपला उत्साह ढळू द्यायचा नाही. म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहनपूर्वक दोन शब्द सांगतो की संत विन्सेंट डी पॉल सोसायटी ही कशाला अस्तित्वात आहे. प्रत्येक पॅरिशमध्ये, आपण मिशनमध्ये सुद्धा सगळीकडे विन्सेंट डी पॉल सोसायटी अस्तित्वात आणलेली आहे. कशाला? तर समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. आपलं काम ते आहे. आपली संघटना ही जणू काही एखादी संघटना असते आणि काहीतरी काम चालू असते त्या संघटनेचं. नाही, आपली संघटना ही आकस्मिक परिस्थिती बदलत असते, सर्कमस्टॅन्सेस बदलत असतात आणि आकस्मिक बदल झालेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आव्हानांना सामोरी जाण्यासाठी आणि तोंड देण्यासाठी आपली ही सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटी आहे. आणि ख्रिस्त स्वतः म्हणाले आहेत की यू विल हॅव पुअर ऑलवेज विथ यू. तुमच्याबरोबर गरीब नेहमीच असणार. तो शाप नव्हता काही, तो शाप नव्हता, ते वास्तव होतं. ह्या जगातील, पृथ्वीवरील दुःखाच्या खाईचं वास्तव प्रभू ख्रिस्ताने आपल्याला पटवून दिलेलं होतं. आणि म्हणून तो तसे शब्द बोलला की पुअर यू विल ऑलवेज हॅव विथ यू. तुमच्याबरोबर गरीब असतील. आता सन विन्सेंट डी पॉल सोसायटी ही वादविवादित चर्चा करण्यासाठी नाही, तर जिथं गरज आहे, जिथं माणूस संत मत्तयकृत शुभवर्तमानात 25व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या शेवटच्या न्यायाच्या दिवसाचा तो सीन, त्याच्यामध्ये ख्रिस्त जे सांगतो की मी भुकेला होतो, मी तहानलेला होतो, मी बेघर होतो, मी उघडा नागडा होतो, मी अशा प्रकारे हे जे ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, माझी माणसं नाहीत, मी असं सांगतो ख्रिस्त. तर सन विन्सेंट डी पॉल सोसायटी ही वादातीत चर्चा करण्यासाठी नाही. लोक चर्चा करायला येतील, तो कुठला गरीब, ती कुठली गरीब, कशाला हे ते. तर आपल्याला माहिती आहे की गरिबी आहे, श्रीमंतात सुद्धा गरिबी असू शकते. गरिबी आहे. आणि म्हणून जिथं आणीबाणी निर्माण होते तिथं आपण असलो पाहिजे. आणि म्हणून वादातीत चर्चा करण्यासाठी कोण गरीब नाही, त्याच्यासाठी दुसऱ्या जागा आहेत आणि तिथं तो वाद होत असतो. पण आपण मात्र अडला नडला बघायचा, सच्चाईने शोधायचा, खात्री करून घ्यायची ताबडतोब आणि गरज भागवायची. मला फक्त तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे की आपण ह्या गोष्टी पहिल्या ध्यानात घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून जिथं हाल, जिथं चिंताग्रस्त असे प्रसंग असतात तिथं आपण हजर असलं पाहिजे. तिथं आपण बारकाईने बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आता अति भाबडेपणाने प्रत्येक प्रसंग आपण बघायचा नाही. म्हणजे नाईव्हिटी ज्याला म्हणतो, अति भाबडेपणाने नाही. भेजा चालवून आपल्यातलीच माणसं असतात, आपल्या आजूबाजूची माणसं असतात, आपण त्यांना ओळखतो.
आपल्याला माहिती आहे कोण असली आहे, कोण नकली आहे, आपण माहिती आहे आपल्याला. जजमेंट नाही करायचं, पण वास्तव्याला धरून आपण ख्रिस्ताला त्याच्यावर नजर ठेवून आपण हे काम करायचं आहे. आणि म्हणून अति भाबडेपणा नाही, तर अस्सल, असहाय्य आणि दुबळा कोण आहे हे बघायचं, खात्री करून घ्यायची. आणि म्हणून मी असं सांगेन, आज मदर तेरेसाचा आपण पवित्र उपासनेमध्ये तिची स्मृती साजरी करत आहोत. मी मुद्दामून सांगतो कारण मदर तेरेसाने एक वाक्य बोललं होतं. ती नेहमी सांगायची की सागर म्हणजे मोठा जो समुद्र असतो, सागर, हा सागर, त्या सागरामध्ये खूप पाणी असते, खूप अगणित असं पाणी असते त्याच्यामध्ये, कोणाला कल्पना करता येणार नाही इतकं पाणी असते त्याच्यामध्ये, त्या सागरामध्ये. तरी सुद्धा प्रत्येकाचा थेंब घेण्यासाठी सागर आसुसलेला असतो. आणि मदर तेरेसा सांगायच्या, मी ह्या सागरामध्ये माझं जे काम आहे ते करून एक थेंब टाकत आहे आणि त्यामुळे तो सागर समृद्ध बनत असतो. आज जागतिक आणीबाणीची परिस्थिती ह्या कोविड-19 कोरोना व्हायरसने, कोरोना विषाणूने निर्माण केलेली आहे. ही परिस्थिती आपल्याला जणू काही आपण बेसावध असताना, जणू काही आपल्या जीवनामध्ये फूट पाडणारी, डिस्रप्टिव्ह आणि जणू काही जीवन बदलण्यासाठी, पण कधी कधी कोणाला मारण्यासाठी सुद्धा ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्या परिणामामुळे अर्थव्यवस्था सब कोलमडून पडलेली आहे. राजकीय निर्णय सुद्धा नीट घेतले जाऊ शकत नाहीत, कारण हाताबाहेरचं हे जणू काही प्रकरण वाटते. आणि म्हणून हाय लेवल्स ऑफ पॉवर्टी, गरिबीत गरिबी वाढली आहे. वसईमध्ये तसं बघायला गेलं तर काही जास्त लोक फार श्रीमंत आहेत असं काही नाही. कोणी एक दोन हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतील, थोडा पैसा त्यांच्याकडे असतो. पण आपण सर्वसाधारण परहॅप्स हायर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास आणि मग थोडेसे त्याच्याही खाली असे लोक आहेत ती वसई यामध्ये आपली. आणि म्हणून लेवल्स ऑफ पॉवर्टी, गरिबीच्या पातळी ह्या वाढलेल्या आहेत आणि लोकांना नीट आरोग्य नाही मिळत. दुर्बळ असे लोक झालेले आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आणि विशेष करून आपल्या वसईमध्ये जो गर्दी झालेला शहरी भाग आहे, तिथं ह्या विषाणूचं लागण अगदी खूप होऊन खूप नासाडी आणि खूप उद्ध्वस्त करणारी अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहते आहे. हे वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सिस्टमॅटिक आढावा आणि मग परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर थोडंसं विश्लेषण पण हे गरजेचं आहे. मी तुम्हाला आता संत विन्सेंट डी पॉल संघटना म्हणून बोलत आहे. पहिला भाग मी बोलला तो प्रत्येक संत विन्सेंट डी पॉलचे सभासद काय करू शकतो, काय करायला पाहिजे याविषयी बोललो. मी आता संघटनेला उद्देशून बोलतो की तुम्ही थोडासा आढावा घ्या. अँड लेट अस नॉट फॉरगेट व्हॉट पोप फ्रान्सिस इज सेइंग टू अस. त्यांनी एक सुंदर असं वाक्य बोललं अगदी सुरुवातीला, जेव्हा लॉकडाऊन जगामध्ये सुरू झाले तेव्हा त्याने सांगितलं की एका बाजूला तुम्ही तुमचं शरीर वाचवायला जाता, तुमचा देह वाचवायला जाता, जो एक दिवस मरणारच आहे. कोणी किती वर्ष वाचवून ठेवू शकतो स्वतःचा जीव, परंतु ते सांगतात खरा धोका हा स्वार्थी उदासीनता असते त्याच्यामध्ये आहे. की परिस्थिती अशी आल्यानंतर जो तो स्वार्थाने ज्याचं त्याचं फक्त बघायला जाते, तशी परिस्थिती न होता हा स्वार्थी उदासीनपणा, ही स्वार्थी उदासीनता, ह्याच्याविषयी तुम्ही सावध राहा. आणि म्हणून पोप सांगतात की देर इज
पॅन्डेमिक ऑफ कोरोना व्हायरस, पॅन्डेमिक म्हणजे संसर्गजन्य अशी परिस्थिती ह्या कोरोना विषाणूने केलेली आहे, झालेली आहे. पण त्याच्याही पेक्षा स्वार्थीपणाचा पॅन्डेमिक, स्वार्थीपणाचा संसर्गजन्य, ही लागण स्वार्थीपणाची ही फार घातक आहे. आणि म्हणून आपण स्थिर राहायचं, शांत राहायचं. आणि कशाचा पुरस्कार करायचा? तर आपण नाती घट्ट करायची, नाती घट्ट करायची. आपणामध्ये जे संबंध आहेत हे बंधू भगिनींचे संबंध आहेत बाप्तिस्म्याने. म्हणून आपण लोकांना त्या भावनेने मदत करण्यासाठी, पुढे येण्यासाठी अशा काही गोष्टींचा पुरस्कार केला पाहिजे. आणि म्हणून मी असं सांगेन की भीती जी आहे, ही भीती हा आपला मोठा शत्रू आहे. भीती नाही. आपण विन्सेंट डी पॉलच्या लोकांनी थोडं जरी काही करू शकलो आपण, तरी लोकांना त्यापासून आशा मिळाली पाहिजे, आशा मिळाली पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो कधी कधी की परमेश्वर आपल्याला जबाबदार धरील फक्त जर मी काही करू शकलो असतो आणि केलं नाही तर. पण एखाद्या बाबतीमध्ये मी जर काही करू शकत नाही आणि देवाला माहिती आहे ते, मी खरं बोलतो, करू शकत नाही, इट इज बियॉन्ड माय कपॅसिटी, माझ्या आवाक्याबाहेरचं आहे ते, अशा विषयी आपल्याला परमेश्वर जबाबदार धरणार नाही. पण जर का मला करता आलं असतं आणि मी केलं नाही, आपण लोकांना हे सांगायचं, हे सांगायचं, ज्याच्याकडे आहे चतकोर भाकरी तेव्हा तू त्याच्यातली मोडून एक कूट दे, हे असं बोलायचं आपण त्याच्यासाठी. की मी जर काही एक घास कोणाला देऊ शकतो तो एक घास द्यायचा. आणि पोप फ्रान्सिसने 5 मुद्दे दिलेले आहेत आपल्याला ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. पहिला मुद्दा आहे की विधियुक्त जीवनाला मर्यादेच्या कक्षा पडलेल्या आहेत. उदाहरणार्थ देवळं बंद आहेत, आपल्याला मिसा मिळत नाही, विधी जे व्हायचे देवळामध्ये ते जवळजवळ बंद पडलेले आहेत सगळे विधी. परंतु विधियुक्त जीवनाला मर्यादेच्या कक्षा जरी पडल्या तरी आपण आता औदार्याला ऊत आणायचा आहे, औदार्याला ऊत आणायचा आहे. एका बाजूला आपल्याला हे होत नाही, हतबल व्हायचं नाही, परमेश्वराला कळते ते, आम्हाला मिसा मिळत नाही, पवित्र ख्रिस्त शरीर मिळत नाही, आमचे अनेक विधी होत नाहीत देवळामध्ये व्हायला पाहिजेत ते, परमेश्वराला सगळं माहिती आहे ते. परंतु ते नाही म्हणून आपण हताश होऊन बसायचं नाही, औदार्याला ऊत आणायचा. ही बाजू कमजोर झाली आहे ना आपल्या जीवनाची, धार्मिक बाजू जणू काही. मग आता चॅरिटीची बाजू, दानधर्म करण्याची बाजू, ही ह्याला ऊत आला पाहिजे. आता इतर दिवसामध्ये नोविनाला ऊत येत असतो. या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये वसईतले कितीतरी लोक वेलंकणीला जायचे, ते थांबलं म्हणून काय धर्म नाही थांबला पाहिजे. ते थांबलं ना, त्याला ऊत यायचा ना सप्टेंबरमध्ये मरियेच्या भक्तीला. मग आता ह्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये ते बंद झालेलं आहे, ते बंद पडलेलं आहे, तेव्हा आपण डबल टिबल ट्रिबल असा ऊत ह्या आपल्या औदार्याला आणायचा. हा पहिला मुद्दा पोप सांगतात. दुसरा मुद्दा ते सांगतात की डू प्रॉपर रिसर्च. रिसर्च म्हणजे बुकिश रिसर्च नाही, परंतु तुम्ही आढावा घ्या परिस्थितीचा. कोण आहे ते गरजूवंत, कोण आहेत त्यांना मदत करणारे, काय पद्धती आम्ही वापरू शकतो की खऱ्या जणांकडे आम्ही पोचले पाहिजेत. कारण बंधू भगिनींनो, माणूस हा पापी प्रवृत्तीची व्यक्ती आहे, त्यामुळे ढोंगी सोंगी सुद्धा खूप असे असणार. ज्याच्याकडे खूप आहे तो पण असं दाखवणार आहे रे माझ्याकडे काहीच नाही, आणि मिळते ते सोडणार नाही. नाही, जो खरोखर खरोखर अस्सल अगदी गरजवंत आहे त्याच्याकडे आपण पोचायला पाहिजेत असं पोप सांगतात. तिसरा मुद्दा ते सांगतात की
कम्युनिकेशन, संपर्कात राहायचं. कोण? तर फादर्स ऑफ द पॅरिश, तुमच्या पॅरिशमधले फादर्स, तुमच्या पॅरिशमध्ये असलेले सिस्टर्स, ब्रदर्स, तुमच्या पॅरिशमध्ये असलेले सगळे गावकाठातील सेवक नेते, ह्यांचं एक त्यांच्या क्लस्टरप्रमाणे ह्या तिघांमध्ये एक प्रकारचा संपर्क असला पाहिजे. लोकांनी फादरांच्या, फादरांनी लोकांच्या, लोकांनी सिस्टरांच्या, सिस्टरांनी फादरांच्या, असं थोड्याशा संपर्कात. म्हणजे काय भेटीगाठी व्हायला पाहिजेत असं नाही, पण आपली फोन आहेत. लागलीच गरज तर 5 माणसं जाण्यापेक्षा 1 माणूस जायचं, फादरना काय सांगायचं असेल ते सांगायला. एक फादर एका सिस्टरला भेटू शकतो, सुपिरियरला, आणि सांगू शकतो. तर अशा प्रकारे पोप सांगतात, तुम्ही संपर्कात राहा आणि खोट्या बातम्यापासून सावध राहा. ह्या खोट्या बातम्या, हा व्हॉट्सॲप कधी कधी इतका आपल्याला घातक ठरलेला आहे. सगळ्या बातम्या खऱ्या नसतात आणि लावालावी असते बातम्यामध्ये. मी त्या बातम्या बोलत नाहीत. संपर्क म्हणजे पॅरिश जरी बंद पडलेलं असलं असं लोकांना वाटलं तरी आपले फादर कार्यरत आहेत, आपले सिस्टर्स कार्यरत आहेत, आपले कितीतरी लोक कार्यरत आहेत. ह्यांच्यामध्ये संपर्क राहिला पाहिजे असं पोप आपल्याला सांगतात आणि प्रोत्साहन देऊन संपर्क साधनांना ते प्रोत्साहित करतात. चौथा मुद्दा, रिलेशनशिप्स, नाती. नाती जेव्हा मला एखाद्या गरजवंताविषयी खूप वाटायला लागेल, जेव्हा तो गरजवंतू किंवा ती गरजवंतू व्यक्ती ही मला माझा भाऊ, माझी बहीण किंवा माझ्या अगदी जिवलग मित्र आहे, मैत्रीण आहे असं वाटायला लागेल, तेव्हा माझ्यामध्ये ही नाती निर्माण होतात. नाहीतर मग अदर पर्सन इज लाईक अ नंबर फॉर मी, अदर पर्सन इज लाईक अ नेम फॉर मी. ते काय नाव आणि तो काही नंबर नाही माझ्यासाठी. दुसरी व्यक्ती ती एक व्यक्ती आहे माझ्यासारखीच. तर हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून पोप नाती विस्तारित करा असा आपल्याला सल्ला देतात. आणि 5वं शेवटचा मुद्दा सांगतात की अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था या दिवसामध्ये सगळेच जण, मोठमोठे जे उद्योगपती आहेत ते सुद्धा सांगतात की आम्ही सुद्धा गरीब व्हायला लागलेलो आहोत, असे सगळेच सांगतात. फायनान्स म्हणजे अर्थव्यवस्था कोलमडून जणू काही पडलेली आहे. म्हणून आपण औदार्यावर भर द्यायला लागलो पाहिजे. जनरॉसिटी मस्ट कम आउट. औदार्यावर भर द्या. कारण काळ वेळ खूपच कठीण आहे, रात्र वैरायची आहे असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे ही परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्याला मिळालं पाहिजे त्यालाच मिळू द्या, ज्याला मिळालं पाहिजे त्यालाच मिळू द्या. कारण अद्याप खूप जणांकडे आपल्याला पोचायचं आहे. आणि भलताच सोंगी ढोंगी मध्ये आला आणि त्याला जर का आपण दया दाखवायला गेलो, करुणा दाखवायला गेलो, उसना पुडका जर आपल्याला आला, नाही, जाणून घ्या, जाणून घ्या. पहिले भाऊ बहिणींची नाती, मैत्रीचं नातं करा, जाणून घ्या, आणि मग तुम्हाला कळून चुकेल की अस्सल कुठे आहे आणि नकली कुठे आहे. आपली पॅरिशमध्ये चाललेली सन विन्सेंट डे पॉलची संस्था, कोणी काहीही बोलो, मी बारकाईने सगळ्या फादरांच्या संपर्कात असतो. फादर टॉमस डिसूजा तुमचे आध्यात्मिक सल्लागार हे तर माझ्या संपर्कात नेहमी असतात. आणि मी असं म्हणेन की सुंदर काम विशेष करून ह्या दिवसामध्ये सन विन्सेंट डे पॉल ही संघटना जिकडे तिकडे करीत आहे. हे देवाच्या करुणेचं, दयेचं, देवाचा सगळ्यात मुख्य गुण म्हणजे देव करुणाकर आहे, देव दयावंत आहे, दयेचा सागर आहे. सन विन्सेंट डे पॉल म्हणजे तेच, गुड वर्क ऑफ मर्सी, करुणेचं, दयेचं सुंदर काम करणारी आमची माणसं, आमचे भाऊ, माझे बहिणी, माझे मित्र म्हणजे सन विन्सेंट डे पॉलचे सभासद. गॉड ब्लेस यू अबंडंटली. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देवो. तुम्ही देता काय ह्या पृथ्वीवर ह्याची गणना करू नका, कारण त्याच्या मोबदल्यात आपला अकाउंट जो वाढत आहे स्वर्गातील, त्याचा शाश्वत जीवनासाठी आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि आज जर देव जो भुकेला आहे त्याला दिलं,
तर उद्या मी दयेचा भुकेला जेव्हा स्वर्गाच्या दाराशी दारं ठोठावीत जाईन, तेव्हा माझा तिकडचा बँक अकाउंट खूप मोठा असणार, कारण मी इथं जे करायला पाहिजे ते केलं आहे. आणि परत एकदा मी भुकेला होतो, मी तहानलेला होतो, मी आजारी होतो, मी उघडा नागडा होतो, मी बेघर होतो. जेव्हा तुम्ही काही केलं माझ्यासाठी तुम्ही केलं. ख्रिस्ताचं वचन आहे. देव देवाचं वचन पूर्ण करणारच करणार. गॉड ब्लेस यू. आमेन.